ही जर आपल्याला जनसंख्या वाढवायची असेल आणि हे जर वाढवलं तर शासनाला देखील ठरवलं, प्रशासनाला देखील ठरवलं, कारण ते आपले नौकर आहेत. आपण जनतेसोबत आहोत, जनता मालक तर आपण नाही. मग यासाठी हा माहिती अधिकाराचा जो कायदा 2005चा जो लागू झालेला आहे, संविधानाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनता ही मालक आहे. प्रशासन आणि शासन आणि प्रशासन हे या जनतेचे शिबिर आहे. शासनाला जे कायदे काढतील, जे नियम काढतील जनतेच्या हिताचे, ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनाचं असतं. प्रशासनाचे काम काय करतात, ही योजना आपल्या जवळच्या सगळ्या बच्चांना सांगतात आणि त्यांना सांगतात की या पद्धतीनं कर, त्याच्यात जेवढे पैसे मिळतात त्याच्यात तू 4 आणे, त्या 4 आण्यातले 5 आणे तू घेतो, 20 आणे मला दे. मी 20 आण्यातले 10 आणे पुढे पाठवतो, 10 आण्यातले 5 आणे त्या राजकीय लोकांपर्यंत पोहोचतो. हे त्यांचं गणित आहे. हे गणित जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना धारेवर धरू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अगोदर अभ्यास केला. साहेबांनी तुम्हाला ज्या झालेली काय पाठवले, त्याच्यासोबत एक पुस्तक पाठवलं, संविधानिक दृष्टिकोनातून माहिती काय असतो त्याचं वाचन. जोपर्यंत तुम्ही 2-4 वेळेस त्याचं पठण करत नाही, त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेत नाही. आता त्यांच्याकडे बऱ्याच 4-1 ते सगळं त्यांनी अभ्यास केला. ते शिकवतं, ज्याला बोलता येतं आणि त्याच्यात तो कुठे मांडू शकतो, त्याच्यामध्ये त्या कायद्याचा पण अवलंब होतो, पण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काढतो. आणि जोपर्यंत तुम्ही त्याचं वाचन करणार नाही, त्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही कार्यालयात गेल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलतो. तसं तुम्हाला बोलत असताना तुम्ही कशा पद्धतीने बोलतो मी तुमचं ऑब्झर्वेशन करतो. कारण त्याला माहिती असतं राजकीय लोक त्याचं भरपूर येतात आणि तुमच्यासाठी कार्यकर्ते 2-3 हजारला विकणारे तुम्हाला सोडून दुसरे आणखी भरपूर असतात. तुम्ही मान्य बसवकर साहेबांनी रजिस्ट्रेशन करून दिलेलं तुमच्याकडे आयडी कार्ड आहे. सामान्य जनतेनं देखील त्यांचं घर चालवण्यासाठी माहिती अधिकार